लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अद्वैत आणि कलाची नोकझोक खूप छान पद्धतीने चाललेली असते आणि ते देखील ब्रेकफास्ट सगळे करत असताना इथे नयना मात्र विचार करत असते, हिला प्रत्येक वेळेला सगळ्यांची सहानुभूती मिळवायची सवयच लागलेली आहे आणि सूरज देखील हाच विचार करत असते की हिला हे सगळं करायची काय गरज आहे, मुद्दामून सगळ्यांसमोर दिखावा करून हिला काय मिळणार आहे काय माहिती. परंतु लगेचच अद्वैत म्हणत असतो, खरे जोपर्यंत तू मला देणार नाही ब्रेकफास्ट तोपर्यंत मी अजिबात मागे हटणार नाही. मला काहीही खायला नको, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर देखील काही खाणार नाहीये, असं तो धडाधड बोलत असतो. आबा देखील खूप चिडलेले असतात. अगं सुनबाई दे ना त्याला, तुला काय झालेलं आहे, तुला समजत नाहीये का, तो ब्रेकफास्ट मागतो तर देऊन टाक ना, तू का अशी म्हणते नको नको नको. त्यावेळेला लगेचच मग कला मुद्दामून सरोजला म्हणत असते, बघा तुमचा मुलगा ऐकत नाहीये आणि यामध्ये माझी काहीही चूक नाहीये, तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनीच बघा हे काय चाललेलं आहे ते. सूरजला देखील कळलेलं असं की हा अद्वैत असं काय करतोय, परंतु तिला असं वाटत असं की मुद्दामूनच ही अशी करत आहे की जेणेकरून हा असं वागत आहे आणि त्यामुळे सगळा दोष पुन्हा बिचाऱ्या कलाला दिला जात असो. सूरज म्हणत असो की ही मुलगी खूपच पुढच्या पाऊल टाकणारी आहे आणि त्यामुळे हिचा बंदोबस्त करणं खूप आता गरजेचं झालेलं आहे. कला आता मग सानिकाला म्हणत असते की अगं मला आहे ना पैशांची खूप गरज आहे आणि त्यामुळे त्या अद्वैत सराला सांग ना तुझ्या की मला पैसे द्यायला, कारण त्यांना सांग की मला पैशांची अडचण आहे आणि म्हणूनच मला पैसे आत्ताच्या आत्ता द्या. परंतु सानिका म्हणत असते की अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अद्वैत सर यांना मी सांगेल परंतु अकाउंटंट नाही आहे, त्यामुळे मग काय करायचं, अकाउंटंट हा बाहेर गेलेला आहे आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला काही पैसे, मला देखील पेमेंट मिळालेलं नाही आणि तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही. मग ती म्हणत असेल नाही काहीही करून तू काहीही कर आणि मला पैसे देण्याचा प्रयत्न कर. सानिकाने आता नकार दिलेला असो. कला देखील आता खूपच विचारामध्ये असते. अद्वैतने कलाचं बोलणं ऐकलेलं असं, अद्वैतला कळलं असं की ही सानिका बरोबरच बोलत आहे आणि हीच डिझाईन्स वगैरे करत आहे आणि म्हणूनच तो म्हणत असतो की काय चाललंय खरंय तुमचं आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहे, असं तो स्पष्टच तिला विचारत असतो. कला मात्र काहीच बोलत नसते. ती म्हणत असे कुठे काय चाललेलं आहे, त्यावेळेला तो म्हणत असतो हो मला सगळं माहिती आहे. ती म्हणत असे काय माहिती आहे तुला रे, प्रत्येक वेळेला माझ्या मागे येऊन उभं राहतो वगैरे, असं काहीही नाही आणि असल्या ह्या गोष्टी कसं ऐकतोस तू लपून छपून. तो म्हणत असतो की काय मी लपून छपून काहीच ऐकलेलं नाहीये, मला जे ऐकायला आलं ना ते मी बरोबर ऐकलेलं आहे. आता कलाला कळतच नसतं की नेमकं याने ते बोलणं आहे ते ऐकलं आहे की नाही, असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.